CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील 15,000 लोकसंख्या असलेल्या आणि तालुक्याची मागणी असलेल्या लाखनवाडा गावामध्ये 15 ते 20 दिवसानंतर नळाला पाणी येत आहे आणि तेही केवळ 10 ते 15 मिनिटेच राहत असल्यामुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये। नागरिकांना कामधंदे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। आर्थिक सक्षम असलेले अनेक जण टँकरद्वारे पाणी विकत घेतात, मात्र सर्वसामान्य नागरिकांना तब्बल 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे। पावसाळा लांबल्यास गावातील पाणी टंचाईची समस्या अजून बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याचा आरोप गावकरी करतायत। लवकरात लवकर पाणी टंचाईवर योग्य त्या उपाययोजना करून ग्रामपंचायत प्रशासनाने किमान 3-4 दिवशी तरी नळाला पाणी द्यावे, अन्यथा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। पाणी पुरवठा होणारी ग्रामपंचायतची विहीर पूर्णपणे आटल्याने इतर 2 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या, मात्र त्यातही पुरेसा पाणीसाठा नसल्याने उशिराने पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळेच नागरिकांची गैरसोय होत आहे। शिवाय 22 गाव पाणी पुरवठा योजनेची जुनी पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने आणि इतर तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचं ग्रामपंचायतकडून सांगण्यात आलं आहे। मी मधुकर खंडारे, इथं कमीत कमी 12 महिन्यातून 48 दिवस नळ येतात आणि त्यातील 10 मिनिटं म्हणजे 490 मिनिट फक्त आम्हाला पाणी भेटते आणि बिल घ्यायला पूर्ण ग्रामपंचायतवाले येतात। मग एक तर म्हणलं त्याला दररोज डेली नळ सोडा, नाहीत मग आम्ही इकडून नळ्या लावतो, नाहीत मग काही हांड्यात घेऊन जातो आणि मी तर काही नेऊ शकत नाही, मी अपंग माणूस आहो। तुमची काय मागणी असणार आहे? बस आम्हाला फक्त पाणी पाहिजे। मेरा नाम अब्दुल करीम है और यहाँ पर आज जो ये हमारी मतलब मेरे से जो सुन रहे हैं, तो ये आज की जो हमारी समस्या है ना, तो ये है कि पानी हमारी को 20-20 दिन पानी नहीं आता और पानी फिर जो नल वाला भी है, अगर जो पानी 20 दिन के बाद में छोड़ता भी है तो वो भी 10 मिनट 20 मिनट या आधा घंटा ज़्यादा से ज़्यादा उतने में पानी नहीं होता। पानी बहुत ज़रूरी है। यहाँ पर पिल्लर पे ऐसा हर 8 दिन के अंदर पानी के वास्ते आना पड़ता, हंडे से ले जाना पड़ता। बहुत सारे लोग नल्ले भी लगा रहे, तो प्रॉब्लम ये है कि नली लगाना पड़ रहा है, यहाँ से हंडे से ले जाना पड़ रहा, पास में कोई भीड़ नहीं है, नल आ रहे नहीं। तो ये क्या समस्या है, क्या नहीं, क्यों ठीक नहीं हो रही? कभी बोलते क्या मोटर खराब हो गई, कभी बोलते क्या पैप खराब हो गया, पैप टूट गया। तो ये समस्या क्या है, इसकी कोई रेजोल्यूशन यहाँ पे नहीं है हमारे यहाँ। तो इसकी हमारी को जो प्रॉब्लम है, तो हमारी को इसकी समस्या का जो हल होना और हमारी को पानी हर 3 दिन के अंदर तो भी आने होना। अगर से नहीं रोज छोड़ सकते तुम, तो 3 दिन के अंदर एक बार पानी आने होना, जो कि 1 घंटे से ज्यादा होना। मला नाव लायनाबाई आहे, 2 नाव आहेत। माझं नाव लायनाबाई आहे खास। कुठून आले तुम्ही आता? या चिडीहून पाण्याचा लांबून आला? हो, पण लय दुरून आणलं। जिल्हा परिषदच्या मागं घर आहे, मला पाणीच नाही, नळ नाही, मला पाणी नाही। एकटी अदब मी पाण्याले। नळ किती दिवसातून येतं? नळ का? नळ तर नाहीच आता। दररोज पाण्यासाठी आता व्यवस्थित भटकंती असंच पाणी, कामधंदे सोडून? हो, कामधंदे सोडून असंच पाणी आणा। माझी लय परेशानी आहे, मला हापशी येलाय, पण त्या हापशी कधी आणतात काय माहित। गावातल्या लोकांची अशीच परेशानी आहे? हा, आता गावातले ज्याचे नळ आहेत त्याची परेशानी काले, ज्याला नळ नाही त्याची परेशानी आहे, असं आहे बा ते। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।